कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कायम आहे। राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। पाणी पातळीमुळे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद झालेली आहे। पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह एकूण 7 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांची पाणी पातळी देखील वाढू लागलेली आहे। जिल्ह्यात आंबा घाट, करूळ घाट परिसरामध्ये दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। घटप्रभा धरण क्षेत्रामध्ये एकूण 60 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये 43 मिलीमीटर पाऊस, तुळशी पाटगाव धरण क्षेत्रामध्ये 40 मिलीमीटर पाऊस झाला आहे। चिकोत्रा धरण क्षेत्रामध्ये 38 मिलीमीटर पाऊस झालाय। कुंभी धरण क्षेत्रामध्ये 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। वारणा धरण क्षेत्रामध्ये 22 मिलीमीटर, तर दूधगंगा धरण क्षेत्रात 24 मिलीमीटर पाऊस झाला आहे।